नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला घरोघरी मातीच्या चुलीमधील जानकी सायलीला भेटायला येते आणि तिचं कौतुक करते. सायलीने ज्या प्रकारे आपलं प्रेम पुन्हा एकदा मिळवलं त्यासाठी ती तिला भेट म्हणून देवीची मूर्ती देते. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर यातून दाखवला गेला आहे. थोड्या वेळाने कोर्टात केस सुरू होते. केसमध्ये साक्षी सतत अथर्व विचारे माझा भाऊ होता आणि तो विलासच्या खुना दिवशीच मेला असं कोर्टात रडून रडून सांगत असते. अर्जुन सुद्धा मुद्दाम तिची उलट तपासणी घेत असतो तेव्हा पवार वकील त्याला ऑब्जेक्शन देत असतात. साक्षीने कोर्टात सादर केलेले कागदपत्र खोटे असल्याचं अर्जुन दाखवतो पण तरीही तो मानायला तयार नसतो. त्यानंतर चैतन्य कोर्टात अथर्व विचारेचा एक फोटो आणतो आणि पुन्हा एकदा अर्जुन तो दाखवत साक्षीला विचारतो की हा तुझाच भाऊ होता ना. शेवटी साक्षी वैतागते आणि जोरात म्हणते हो हा माझाच भाऊ होता आणि तो मेला आहे. अर्जुन सुभेदार माझ्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यानंतर अर्जुन कोर्टात सांगतो की साक्षी धडधडीत खोटं बोलत आहे. आता मी माझा दुसरा साक्षीदार इथे बोलावतोय. त्यानंतर तोंडावर मास्क आणि डोळ्यावर गॉगल लावून अथर्व विचारेची कोर्टात एंट्री होते. कोण असतो हे कोणालाच माहीत नसतं. फक्त सायली, अर्जुन आणि चैतन्य त्याला ओळखत असतात. अर्जुन न्यायाधीशांना हा तोच आहे ज्याबद्दल साक्षी शिकरे मगाचपासून रडून कांगावा करत आहे. त्यानंतर अथर्व डोळ्यावरचा गॉगल आणि आणि तोंडावरचा मास्क काढून आपला चेहरा सगळ्यांना दाखवतो. अथर्व विचारे जिवंत आहे हे बघून साक्षी, मैपत, प्रिया आणि नागराज यांच्या पायाखालची जमीन सरकते. अथर्व विटनेस बॉक्समध्ये साक्ष द्यायला जातो. अर्जुन त्याला काही कागदपत्रे दाखवतो आणि ते तुझेच आहेत का असं त्याला विचारतो. अथर्व ते तपासतो आणि सांगतो की यातला फक्त आधार कार्ड माझं आहे, बाकी कुठलेच कागदपत्र माझे नाहीत. यावर सगळी चुकीची माहिती दिली आहे. अर्जुन त्याला विचारतो की तू कधी प्लास्टिक सर्जरी वगैरे केली आहेस का. यावर अथर्व नाही असं सांगतो. त्यामुळे साक्षीच्या बचावाचे सर्व दरवाजे बंद होतात. साक्षी जोरात म्हणते की हे सगळं खोटं आहे. हे माझ्या विरोधात कट रचले जात आहेत. माझा भाऊ खरंच त्या खुनाच्या रात्री मेला होता. त्यानंतर अर्जुन न्यायाधीशांकडे सर्व खरी आणि खोटी कागदपत्रे सबमिट करतो. अर्जुन कोर्टात सांगतो की आत्तापर्यंत साक्षी शिकरेने 3दा कोर्टाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदा तिने रिसॉर्टमधून बाहेर पडलीच नव्हती असं सांगितलं होतं पण CCTV फुटेज समोर आल्यावर तिचं सत्य फुटलं. त्यानंतर तिने स्वतःच्या बचावासाठी शिवानी नावाच्या मुलीला कोर्टात खोटं बोलायला लावलं होतं. ते सुद्धा खोटं समोर आलं आणि आता बनावट भाऊ निर्माण करून त्याच्या मृत्यूचं प्रकरण समोर आणून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. हे सर्व ऐकून न्यायाधीश साक्षीला 1 लाख रुपयाचा दंड व 3 महिन्याच्या कारावासाची शिक्षा देतात. निकालामुळे अर्जुन, मधुभाऊ, सायली, चैतन्य, कुसुमताई खूप खुश होतात पण बाकीच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. साक्षीचा कोर्टात आरडाओरडा सुरू होतो. ती आपल्या अण्णांना वाचवायला सांगत असते. पवार वकील म्हणतात की आता काहीच होऊ शकत नाही, तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. अर्जुनने केस उत्तम प्रकारे हाताळल्यामुळे रविराज त्याचं कौतुक करतो. आपल्या सिनियरने पुन्हा एकदा आपल्याशी स्वतःहून बोलायला आला म्हणून अर्जुन खूप खुश असतो. पण रविराजच्या मनात लग्न मोडल्याची सल कायम असते. तो पुढे काही न बोलता तन्वी म्हणजेच प्रियाला घेऊन निघून जातो. दुसरीकडे सायली, मधुभाऊ, अर्जुन अथर्वचे आभार मानतो. त्यांना म्हणतो की उलट मी तुमची माफी मागितली पाहिजे. मी पळून जात होतो पण देवाने मला योग्य वेळी योग्य अक्कल दिली. सर्व प्रकारामुळे मैपत भयंकर संतापलेला असतो. काही झालं तरी आत्ता अर्जुनचा काटा काढायचाच असं तो ठरवतो. मैपतच्या रागामुळे प्रिया, नागराजला टेन्शन येतं. तेच त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण तो काही ऐकत नाही. आता त्याच्या पद्धतीने केस सोडवायची असं ठरवतो. तो एक पेपर घेऊन त्यावर स्वतःच लिहितो की मी मधुकर पाटील, मी खुनाचा आळ मान्य करतो, तसेच यात साक्षी शिकरेची काही चूक नाही हे कबूल करतो. मधुभाऊंचा काटा काढायचा असा मैपतचा प्लॅन असतो.